नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत करंज्याचं सारण। त्यासाठी मी खोबरं किसून घेतले। तर 4.5 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे। आणि त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी तीळही घ्यायचे। आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर सर्वात अगोदर मी इथे खोबरं टाकून आपल्याला हलक्याशा लाल रंगावर हे खोबरं भाजून घ्यायचे। तर व्यवस्थित खालीवर करून आपल्याला हे खोबरं अशा प्रकारे भाजून घ्यायचे। आता खोबरं भाजून घेतल्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे त्याच कढईमध्ये। तर तीळ पण आपल्याला हलक्याशा लाल रंगावर आपल्याला हे तीळ पण भाजून घ्यायचे। आता तीळ आपण काढून घेऊ। त्यानंतर आपण आता रवा भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप टाकून घेतले। आता जितका आपण 2 वाटी रवा घेतला होता तोही आपल्याला त्यामध्ये हलकासा लाल रंग येऊस्तर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण खसखस भाजून घेणार आहोत। तर इथे पहा 50 ग्रॅम खसखस होती, त्यातली अर्धी मी खसखस कढईमध्ये टाकून अशा प्रकारे लालसर रंगावर भाजून घेतली। आता हे सर्व मी एका याच्यामध्ये काढून घेतले। फक्त तीळ मी वाटून घेणार आहे बारीक। तर आता पहा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वाटून घेते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतले। आता हेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मी 1 वाटी साखर घेतली बारीक वाटून, बरोबर प्रमाणात त्याच वाटीने मी साखर वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला मनुके टाकून घ्यायचे आणि विलायचीची पावडर टाकून घ्यायचे। तर विलायची आणि जायफळ ची पूड मी करून ठेवली होती, ती अर्धा चमचा टाकून घेते। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। तुमच्याकडे जी वाटी आहे त्याच वाटीने तुम्ही हे प्रमाण व्यवस्थित मोजून घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट आपली सारण तयार होईल। तर अशा प्रकारे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।